नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, आपण आज जी की रोजच्या प्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026च्या संदर्भात म्हणजेच अर्थात TET 2026 साठी मित्रांनो आपण आज गणित या विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे आपली ही प्रश्नपत्रिका बघायची की आपल्या येणाऱ्या TETच्या पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत महत्त्वाची आहे। म्हणून मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अवश्य नक्कीच अभ्यासून घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली, पहिलाच व्हिडिओ या ठिकाणी जर पहिल्यांदाच व्हिडिओ आपला पाहत असाल तर बघा आपल्या चॅनल तुम्ही ठिकाणी जी की मित्रांनो पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। ओके, आता महत्त्वाचं म्हणजे काय, वही पेन घ्या आणि संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो नोट डाऊन मात्र करून घ्या। ओके, कारण यापैकी कोणताही प्रश्नसंच मित्रांनो बघा जी की परीक्षेमध्ये तुम्हाला 100% पाहायला मिळू शकतो। ओके, तर प्रश्न पहिला, खालील आकृतीत चौकोन आणि चौरस यांची एकूण संख्या किती आहे। आता मित्रांनो बघा, या आकृतीमध्ये एकूण चौकोन, पहिलं चौकोन आणि नंतर चौरस यांची एकूण संख्या किती आहे या प्रकारचा प्रश्न विचारला। आता मित्रांनो या प्रकारचा प्रश्न विचारला ना, पहिलं काय करतो मी चौकोन काढतो। की चौकोन कसं काढायचं, पहिला द्या क्रमांक 1 2 3, नंतर 1 2 3, या 1 ते 3 पर्यंतची बेरीज 6, या 1 ते 3 पर्यंतची बेरीज 6। आता ये 6चा गुणाकार 6 गुणाकार 6, 6 6 36 भेटले बघा जी की आपल्याला चौकोन। ओके, अशा प्रकारे मित्रांनो जी की एकदम सोप्या ट्रिकनुसार बघायची की मी तुम्हाला शिकवून दाखवणार आहे। प्रत्येक प्रश्नाचं उदाहरण जी की सोडवून दाखवणार आहे। ओके, अशा बघायची की ठिकाणी मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे की ज्या तुम्ही कुठेही पाहिल्या नसेल। ओके, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघायची की शेवटपर्यंत पाहून घ्या। आता बघा, चौरस कसं ओळखायचं, आता भेटले आपल्याला चौकोन, तर चौरस कसे काढायचे, चौरस काढायची पण ट्रिक सांगतो, 1 मिनिट। आता मित्रांनो करा, या 3 आणि या 3चा गुणाकार, जर हे 3 आणि 3चा गुणाकार केला झाले किती 9 घ्या। पुन्हा या 3 पासून थोडंसं वर या, इथून इकडे या, हे 2 हे 2, या दोघांचा करा गुणाकार 2 2 बेदोनी 4। ओके, नंतर थोडंसं इथून इकडे या आणि इथून इकडे या, आले किती एकावर एक गुणाकारात 1 भेटलं। आता ये बघा 9 4 आणि 1 या सर्वांची करा बेरीज, 9 1 10, 10 4 14, म्हणजे किती 14 बघायची की या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आकृतीमध्ये चौरस भेटलेत किती। आता या आकृतीमध्ये 36 भेटलेत चौकोन आणि 14 भेटले चौरस। आता या दोन्हींची मिळून संख्या किती, तर 36 + 14 झाले किती 50, जे की क्रमांक अ या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। 6 4 10, हा 4ला 1, हा 1, हा 1 2, हा 2 आणि 3 5, म्हणजे जवळपास 50 बघायची की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी मित्रांनो उत्तर असणार आहे। ओके, पुढचा प्रश्न, आता एक संख्या 2दा आणि 42 3 वेळा यांची बेरीज 238 आहे। 42 संख्या 2दा आणि पहिली संख्या 3 वेळा असे मिळवले असता येणाऱ्या बेरजेचे उत्तर काय आहे किंवा काय असल्या प्रकारचा जे की मित्रांनो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलाय। आता या प्रश्नाचं उत्तर बघायचे की आपण कसं काढू शकतो। बघा, एक संख्या 2दा म्हणलंय ना, तर मित्रांनो बघा एक संख्या 2दा म्हणले तर मी 2 बार x घेण्याच्या नावाचं काय करतो, डायरेक्ट पहिलं 2x घेऊन टाकतो। ओके, एक संख्या 2दा म्हणले ना, आपण 2x घेऊ शकता किंवा डायरेक्ट 2x घेऊ शकता। ओके, मी घेतो बघा 2x। ओके, पुन्हा 2दा म्हणलंय प्लस 42 3 वेळा, प्लस 42 3 वेळा, किंवा आता बघा या ठिकाणी आपण 42 3 वेळा घेऊ शकता किंवा 42 गुणाकारात 3ही करू शकता। म्हणून मी काय करतो 42 गुणाकारात 3 करतो। आता बरोबर यांची बेरीज किती 238 आहे, या ठिकाणी 238 घेतो। आता पुन्हा बघा बरोबर हे 2xला 2x जशास तसे प्लस, आता 42 गुणाकारात 3, 3 दोन्ही 6, 3 चौक 12, आले किती 126, बरोबर हे 238। आता बघा मित्रांनो, आता x हे x बरोबर बघा जे की मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कसं काढायचं आहे पुढचं, तर हे 2x हे 1 मिनिट थोडंसं, आता बघा जे की कशा प्रकारे आपल्याला काढायचं आहे, या ठिकाणी बघा 2xच्या बाद जे की प्लस आहे। हां, आता थोडंसं कन्फ्यूज झालो होतो। आता बघा हे जे मित्रांनो 2x आहे, 2xला 2x बरोबर जशास तसे घ्या आणि पुन्हा बरोबर मित्रांनो हे 200 आले 38।
आता मित्रांनो बघा 238 आलं. आता हे जे 126 इकडं प्लसमध्ये आहे, इथून या साईडला आला आता इकडं मायनसमध्ये. आता मित्रांनो पुन्हा बरोबर ही 2xला 2x जशाच तसे पुन्हा बरोबर या जर 238मधून आपण 126 मायनस केले तर येतात किती 238 आणि 126. 8तून 6 गेले 2 उरले, 3तून 2 गेलं 1 उरलं, 2तून 2 गेलं 1 उरलं, किती 112. तर आता बघा जी की 112 घ्या. आता मित्रांनो x बरोबर हे 112 आणि छेदामध्ये 2. आता बघा बेन 10 बघा सॉरी बे पंचे 10 उरले किती 1, बे सख 12 आले किती 56, म्हणजे जवळपास जी की एक्सची मित्रांनो व्हॅल्यू बघा जी की आपल्याला किती भेटली तर 56 भेटली. ओके. आता पुन्हा काय म्हणतो प्रश्न तर एक बार लक्षात घ्या. पुन्हा 42 दोनदा आणि पहिली संख्या 3 वेळा असे मिळवली असता. पुन्हा काय म्हणतो 42 दोनदा, पुन्हा ह्या जो 42 अंक आहे मित्रांनो 2 वेळा आणि पहिली संख्या 3 वेळा असे मिळवली असता येणाऱ्या बेरजेचं उत्तर काय. तर मित्रांनो 42 संख्या 2 वेळा म्हणले ना, म्हणून मी काय करतो 42 घेतो गुणाकारात 2 किंवा 2 बार 42 घेऊ शकता, प्लस पहिली संख्या म्हणजे काय आपली ही एक्सची व्हॅल्यू ही 56. तर 56 घ्या. 56 किती वेळा म्हणलं आहे तर पहिली संख्या 3 वेळा म्हणलं आहे, म्हणजे 56चे 3 पट करा गुणाकारात 3 पट. आता 42 दोन्ही मित्रांनो 42 दोन्ही झाले 84 प्लस 3 सख बघा 3 सांग 18ला 8 हातच्याला 1 पुन्हा 3 15 वरचा 1 16 किती 84 प्लस 168 यांची करा बेरीज. जर मित्रांनो 168 प्लस 84 केलं आलं किती 8 आणि 4 10, 10 वरचे 2 12 हातच्याला 1 पुन्हा 6 8 आणि 6 किती पुन्हा 14, 14 वरचा 1 15 हातच्याला 1 1 आणि 1 2 जवळपास किती 252. मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बघा जे की या ठिकाणी उत्तर असणार आहे, जे की क्रमांक ब बघा आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो जे की बघा या पद्धतीनं आपण या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो करेक्ट आन्सर शोधून काढू शकतो. ओके. थोडंसं बघा प्रश्न पाहायला सोपा होता परंतु सोडवणं कठीण होतं, पण बघा काळजी करू नका, एकदम जे की शॉर्टकट फॉर्मॅटमध्ये मित्रांनो बघा जे ठिकाणी मी तुम्हाला सोडवून दाखवण्याचा या ठिकाणी एक प्रयत्न केलेलो आहे. ओके. हा देखील प्रश्न नोट डाऊन करून घ्या, कारण हा देखील प्रश्न बघा जे की मित्रांनो परीक्षेमध्ये 100% विचारण्याची बघा जे की एक संभाव्यता आहे. ओके. आता मित्रांनो एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली, तर ती म्हणजे काय मित्रांनो बघा, जर तुम्हाला ही आपली TET ही एक्झाम जर पहिल्याच प्रयत्नात पास करायची असेल तर यासाठी मित्रांनो उपयुक्त असा बघा जी की आम्ही एक जवळपास 5000 प्लस अशा बघा जी की प्रश्नांचा एक महाठोकळा लॉन्च केलेला आहे. जर समजा तुम्ही अजून आपला महाठोकळा खरेदी केलं नसेल, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी 74 14 9307 हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला 150 रुपये पे करून या नंबरच्या व्हॉट्सअपवर बघा की स्क्रीनशॉट शेअर करायची आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच मित्रांनो आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. कारण बघा जर विचार केला तर फक्त आणि फक्त मित्रांनो जवळपास 28 बघा मित्रांनो बघा दिवसाचा आपल्याकडे कालावधी बघा जी की मर्यादित आहे. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो बघा जी की लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. ओके. लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या आणि बघा जी की तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि नवी वळण द्या. पुढचा प्रश्न बघा जी की आपल्याला कशा रीतीनं सोडवायचा आहे. आता बघा एका त्रिकोणाचा पाया 15 सेमी आहे आणि उंची 12 सेमी आहे. तसेच दुसरा त्रिकोणाचा पाया 20 सेमी आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाचा क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे. तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती. आता थोडासा टफ लेवलचा प्रश्न आहे, परंतु एकदम सोप्या ट्रिकने बघा जी की मित्रांनो मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे, म्हणून काळजी करू नका. ओके. आता एका त्रिकोणाचा पाया किती 15 सेमी आणि उंची 12 सेमी आहे. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सेमी व क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे. ओके. तर दुसऱ्या त्रिकोणाची आपल्याला उंची काढायची आहे. ओके. आता मित्रांनो बघा त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय आहे बघा जी की पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण काढू पहिलं, म्हणून मी 1 नंबर घेतो.
एक नंबर घेतो आणि समोर घेतो क्षेत्रफळ, त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय आहे, तर 1/2 गुणाकारात पाया गुणाकारात उंची, हे बघा जी की मित्रांनो आपलं क्षेत्रफळ काढायचं सूत्र. मग आता क्षेत्रफळ बरोबर 1/2 ला 1/2 गुणाकारात पाया किती 15 सेमी आणि उंची किती 12 सेमी. ओके. आता मित्रांनो जे की या ठिकाणी आपण काय करू, बे एक बे बे सख 12, आता 15 एक 15, 15 सख 90 येते, म्हणून या ठिकाणी किती आलं बघा 90. ओके. हे 90 बघा जे की मित्रांनो आपल्याला काय भेटलं, तर हे 90 बघा जे की मित्रांनो आपल्याला भेटलं पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. तर आता दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय म्हणलं आहे, तर दुसऱ्या त्रिकोणाचं मित्रांनो बघा जे की क्षेत्रफळ हे बघा जे की पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट, म्हणजे बघा जे की दुसऱ्या हे म्हणजे 2 नंबरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे बघाची डायरेक्ट मित्रांनो 90च्या 2 पट, म्हणजे जवळपास किती आता असणार 2 पट, म्हणजे डायरेक्ट करा हे 90 गुणाकारा 2 पट, म्हणजे आता 9 दोन्ही 18 आणि शून्यचा 0 म्हणजे जवळपास किती दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे 180 भेटलं आपल्याला. तर आता पुन्हा काय करायचं आहे, तर आपल्याला दुसऱ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची उंची काढायची आहे. ओके. म्हणून पुन्हा क्षेत्रफळा बरोबर दुसरा त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर हेच सूत्रवरचं 1/2 गुणाकारात पाया गुणाकारात उंची. ओके. आता बघा बरोबर 1/2 ला 1/2 क्षेत्रफळ किती भेटलं आपल्याला, तर 180 भेटलं. ओके. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. आता याच्या बाद बघा मित्रांनो जी की पाया किती भेटला आहे आपल्याला 20 सेमी दुसऱ्या त्रिकोणाचा, म्हणून मी घेतो गुणाकारात 20 आणि पुन्हा याच्या गुणाकारात उंची आहे ना, हे घेतलो उंचीच काढायची आहे आणि बरोबर मित्रांनो बघा जे की आपलं दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे 180. आता बघा मित्रांनो जी की पुढची प्रोसेस आपल्याला कशी करायची आहे, आता जसं की बेक बे बेन 10 20 आलं किती 10 मित्रांनो 10 आलेलं आहे आपल्याकडे. मग पुन्हा आता काय आलं आपल्याला काढायची आहे उंची, म्हणून मित्रांनो बघा आता हे जे आहे उंचीला आलं उंची बरोबर हे 180 आणि हे जे मित्रांनो बघा या ठिकाणी अंशामध्ये 10 गुणाकारात आहे, हे आलं भागाकारामध्ये. आता हा 0 कट करा, हा 0 कट करा, 1 जर 18ला भागलं येते किती 18च बघा जी की ठिकाणी मित्रांनो आपली उंची जी की 18 सेंटीमीटर भेटलेली आहे. झाला आपल्या प्रश्नाचं उत्तर. एकदम मित्रांनो बघा जी की सोप्या भाषेमध्ये बघा जी की या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करून दाखवलो आहे, जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा जे की मित्रांनो या सूत्रानुसार बघा ही पद्धत आपण मेथड वापरून जे की प्रत्येक प्रश्नाचं आन्सर काढू शकतो. ओके. घाबरू नका, प्रत्येक प्रश्नाच्या बघा जे की उत्तरासाठी या ठिकाणी मी तुमच्यासाठी नेहमी सज्ज आहे. ओके. आता पुढचा जे की चौथा प्रश्न बघा आपल्याला कशा रीतीनं सोडवायचा आहे. मित्रांनो बघा एक महत्त्वाची आणखीन एक गोष्ट सांगतो, या बघा चॅनलवर बघा जे की मित्रांनो आपल्या या TET एक्झाम 2026साठी बघा जवळपास एक 25 बघा जे की व्हिडिओ बघा जे की ठिकाणी आम्ही अपलोड केलेले आहेत. यामध्ये गणित आहे, बुद्धिमत्ता नाही, गणित आहे, मराठी व्याकरण आहे, तुमचा परिसर अभ्यास आहे, संपूर्ण बघा जो काय तुमचा सिलेबस आहे मित्रांनो या आम्ही 25 व्हिडिओच्या माध्यमातून बघा जी की कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या मित्रांनो बघा 25 व्हिडिओची बघा जी की मोठी संख्या एक प्लेलिस्ट बघा या आपल्या चॅनलवर बघा जी की आम्ही या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. या प्लेलिस्टची बघा जी की लिंक मित्रांनो मी खाली तुम्हाला बायोमध्ये मेन्शन करून दिलो आहे. आत्ताच्या आता जा त्या लिंकवर क्लिक करा आणि मागले हे संपूर्ण 25 व्हिडिओ बघा जी की मित्रांनो तुम्ही आत्ताच्या या ठिकाणी बघून घ्या आणि तुमचे गणित, परिसर अभ्यास, मराठी व्याकरण बघा जी इंग्रजीचे संपूर्ण मार्क्स बघा जी की 150 पैकी 150 फिक्सच करून घ्या. ओके. पुढे आता बघा चौथा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा आहे, तर बघा एका आयताकृती भिंतीची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे, तर 2 रुपये प्रति मीटर या दराने ती पूर्ण भिंत रंगवण्यासाठी 256 रुपये खर्च आला असेल तर त्या भिंतीची लांबी काढायची आहे. ओके. आता काय म्हणलंय, एका आयताकृती भिंतीची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. समजा जर बघा जे की त्या मित्रांनो भिंतीची रुंदी ही जर x असेल तर त्याची लांबी ही मित्रांनो बघा जी की ठिकाणी 2x असणार आहे. ओके. आता पुढची प्रोसेस करू आपण. जर 2x असेल तर
₹2 प्रति मीटर या दरानं ती भिंत पूर्ण रंगवण्यासाठी 256 रुपये खर्च आला तर त्या भिंतीची आपल्याला लांबी काढायची आहे. ओके. आता मित्रांनो पूर्ण भिंत रंगवण्यासाठी एकूण किती खर्च 250 रुपये आला आहे, म्हणून आपण काय करू, जे की पूर्ण भिंत रंगवण्यासाठी 256 रुपये खर्च मित्रांनो जे की प्रति मीटर या प्रमाणे आला आहे, म्हणून मी काय करतो, जे की या 256ला भागून घेतो. आता हे 256 छेदात आले 2, बे एक बे, बे दोन्ही 4, 5 4 गेले 1 उरलं, बे या 8 16 आले किती 128. ओके. आता मित्रांनो बघा हे जे मित्रांनो 128 आहे हे बघा जे की आपल्या भिंतीचं मित्रांनो क्षेत्रफळ आहे, हे आपल्या बघा जे की भिंतीचं क्षेत्रफळ आहे, लक्षात ठेवा. आता पुढे आता बघा जे की मित्रांनो आपल्याला आयताचं बघा जे की क्षेत्रफळ काढायचं आहे. ओके. आता आयताचं क्षेत्रफळ बरोबर सांगतो तुम्हाला. आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे, तर लांबी गुणाकारात रुंदी, लांबी गुणाकारात रुंदी. ओके. लक्षात घ्या. आता मित्रांनो बघा आता आपल्याला जे की आयताचं क्षेत्रफळ किती भेटलं आहे, आयताचं म्हणजे भिंतीचं मानू आपण, ते भेटलं 128. ओके. हे घेतलो 128 बरोबर. लांबी किती मांडल्या आपण, तर लांबी मांडल्या बघा जी की 2x, हे घेतलो 2x. पुन्हा गुणाकारामध्ये ही रुंदी मित्रांनो, आता ही रुंदी किती मांडल्या आपण, x मांडल्या, हे घेतलो x. आता बघा हे 128ला 128 जशाच तसे बरोबर, 2ला हे 2x तशाच, हे 2ला 2 जशाच तसे घेतो आणि x गुणाकारात x झाले xचा वर्ग. ओके. आता मित्रांनो बघा या ठिकाणी हा xचा वर्ग बरोबर हे आले 128 वरी आणि हे आले 2 खाली. आता बेसख 12 आणि बेचोक 8 म्हणजे जवळपास किती एक्सचा वर्ग बरोबर 64 भेटलं. आता मित्रांनो एक्सचा वर्ग म्हणजे आता बघा जे की आपल्या ठिकाणी 64चं काढावं लागेल वर्गमूळ. तर बघा जे की 64चं मित्रांनो वर्गमूळ आहे बघा जे की 8. तर बघा जे की मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय भेटलं, तर हे 8 बघा जे की भेटलं एक्सची व्हॅल्यू. तर पुन्हा आपल्याला या ठिकाणी जे की शेवटी काय काढायचं आहे, तर बघा जे की त्या भिंतीची लांबी काढायची आहे. तर लांबी किती मग 2x आहे, म्हणून मी काय घेतो आता लांबी घेतो, हे घेतलो लांबी बरोबर 2x. ओके बरोबर. आता हे 2ला 2, एक्सची व्हॅल्यू किती भेटली 8, हे 8, 8 दोन्ही 16 बघा जे की सेंटीमीटर मित्रांनो आपले बघा जे ठिकाणी लांबी असणार आहे, सॉरी मीटर, जे की क्रमांक आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. जे की मित्रांनो बघा या पद्धतीनं आपण प्रत्येक प्रश्नाचं आन्सर बघा एकदम काही सेकंदामध्ये काढू शकतो. ओके. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा जे की आपल्याला आता कशा रीतीनं सोडवायचा आहे. आता बघा 5वा प्रश्न, एका प्रश्नपत्रिकेत 40 प्रश्न विचारले होते, बरोबर उत्तरासाठी 6 गुण मिळतात, तर चुकलेल्यास 2.5 गुण कमी होतात. जर किशोरने संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली व त्याला 172 गुण मिळाले तर त्याचे चुकलेले प्रश्न किती. मित्रांनो या प्रकारचा प्रश्न हा बघा जे की पर्यायकट पद्धतीने सोडवावा लागतो. तर चुकलेले प्रश्न किती मानू आपण, बघा जे की क्रमांक अ जे की 8 मानू. ओके. टोटल होते 40 प्रश्न. एक गोष्ट घ्या लक्षात, टोटल किती 40 प्रश्न होते. जर 40 पैकी त्याचे जर समजावा 8 प्रश्न चुकले तर उरले किती बघा जे की 32 प्रश्न आले बरोबर. ओके. आता 32 प्रश्न तर प्रत्येक बघा जे की मित्रांनो बरोबर प्रश्नाला जे की गुण किती भेटत आहेत, हा बरोबर उत्तराला 6 गुण. म्हणून 32 गुणाकारात 6 करा, 6 दोन्ही 12, हातच्याला 1, 6 त्रिक 18, वरचा 1 आले किती 192. पुन्हा बघा आता आपले चुकले किती, मग आपण चुकलेत म्हणलं बघा जे की 8, हे घेतलो मी बरोबर 8. मग प्रत्येक चुकलेल्या प्रश्नाला आपला गुण किती कमी होत आहे, तर 2.5 गुण या ठिकाणी जे की कमी होत आहेत. ओके. म्हणून मी काय करतो 2.5ला करतो 8 गुणाकार. आता 8 पंचे 40ला 4 घेतलो, हाच्याला 4, मग पुन्हा 8 दोन्ही 16, 16 वरचे 2 आले किती 20, हे झालेलं 200. आता बघा मित्रांनो जे की या ठिकाणी 5च्या बघा जे की पॉईंटच्या नंतर एक अंक आहे बघा 5, म्हणून बघा जी या ठिकाणी मी काय करतो या इकून देखील बघा जी की उजव्या साईडकडून एक अंक सोडतो आणि पॉईंट देतो, म्हणजे आलं किती फक्त आणि फक्त मित्रांनो आपल्याला 20 या ठिकाणी भेटलं. म्हणून आपण बघा जी की काय करू आता या ठिकाणी हे जे 192 मित्रांनो आपले करेक्ट आन्सर आहेत, याच्यातून हे चुकीचे आन्सर मायनस करू, चुकीच्या आन्सरचे गुण
हे आले मायनस. आता जर मित्रांनो बघा याच्यातून आपण या 192मधून जर 20 वजा केले आणि शेवटी जर आपल्याला 172 मिळालं तरच आपल्या प्रश्नाचं उत्तर ह्या ठिकाणी 8 असतं नसतं, चुकतं. आता जर 192मधून आपण 20 वजा केले तर बघा जे की फायनल आपल्याला भेटतं बघा जे की 172 म्हणजे जे की क्रमांक अच जे की 8च आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा काहीच अवघड नाही मित्रांनो, फक्त जर थोडंसं दिमाग लावलं आणि दिमागाला जर थोडंसं जोर दिलं तर 100% बघा जे की तुमच्या दिमागात बसते. ओके, लक्षात घ्या. आणि शेवटचा प्रश्न उरला आहे ते जे की कशा रीतीनं सोडवायचं आहे ते देखील सांगून टाकतो. आता बघा स्वाती आणि कीर्ती या दोघी मैत्रिणी आहेत. त्या दोघी मिळून एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम स्वाती एकटीने पूर्ण केल्यास 24 दिवस लागतात. तर कीर्तीला ते काम एकटीला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. आता असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्याला काढायचं आहे एकटीचं काम. ओके, बघा जे की फक्त आपल्याला जे कीर्ती तर ते काम कीर्तीला ते काम एकटीला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. फक्त आपल्याला बघा जे की एकटीचं कीर्तीचं काम करायचं आहे ना, म्हणून एकच गोष्ट लक्षात घ्या. पहिलं काय करा, हे 24 गुणाकारात 16 करा. 24 गुणाकारात 16 आणि नंतर खाली एकटीचं काम करायचं म्हणून 24मधून 16 करा मायनस. आता 16 चोक 64ला 4 हातचे आले 6, 16 दोन्ही 32, 32 आणि 6 झाली 38, पण जवळपास किती 384 आलं. ओके, या ठिकाणी बघा एक मिनटं थोडंसं 384 आणि छेदामध्ये जर 24मधून 16 गेले तर उरले किती 8. आता 8 भागून टाका. 8 चोक 32 उरले किती 6, 8 8 64 म्हणजे किती 48. बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की 48 दिवस क्रमांक ब या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, जे की मित्रांनो बघा या फॉर्म्युल्यानुसार आपण प्रत्येक प्रश्नाचं बघा जे की एकदम काही वेळामध्ये काही सेकंदामध्ये उत्तर काढू शकतो. तर मित्रांनो ही होती आपली आजची TET एक्झाम 2026च्या संदर्भातली मोस्ट PYQ अशी आपली गणित या विषयाची प्रश्नसच. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल लगेच चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ट्रिक्स कशा वाटल्या याचं मत बघा जे की तुम्ही कमेंटमध्ये अवश्य कळवा. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, अभ्यास करत राहा.